तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहोत हळदीची लागवड। तर हळदीची लागवड कशा प्रकारे केली जाते आणि कशी लावली जाते तर ते तुम्हाला आज आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हे पहिले अगोदर करून घेतलेले आहेत मागचा पाऊस जूनमध्ये। तर आता पावसातून वाहून गेले आहेत, तर आता ते परत थोडं वर करायला लागणार आहे। त्यानंतर कांदे लावायचे आहेत आपल्याला। तर आई थोडी आता वर करून घेते। पावसामुळे वाहून गेलेत। हे लावल्या कधीपर्यंत होतात? दिवाळीकडे होता। या वावल्या सगळ्या ढाकून द्यायला की मग वाहत नाहीत ना। हा, गवत पण ना। होय। या साईडचे एवढे झालेत, ते इकडे करायची गरज नाही। इकडचे बरोबर आहेत, तर मधले करून घेतलेलं आहे। तर मी इकडे थोडं कर तरी सर्व खतून झालं आहे। आता तुम्ही बघू शकता आळी वगैरे बनवून झालेत। तर आहे तिकडे कांदे लावायला सुरुवात केला नाही, मला दाखवतो। तर असे गड्डे मारून घेतले जातात पहिले। मोडाली साईड वर ठेवायची की अशी ठेवायची। काय मेल आहेत ना। मॉप आहेत इकडे लावले वाटतं। कांदा पुरतील काय माहिती नाही, नाही पुरायचं ना। आळ्याला झाल्या ना। हा, अर्धे मेल आहेत। मित्रांनो, बघू शकता कशा प्रकारे लावलं जातं हळद।
हळद कुठच्या महिन्यात लावायची असते? मिरगा. मिरगात लावायची असते म्हणजे जूनच्या स्टार्टिंग सुरुवातीला. केल्यावर मगऱ्या करून. होय. हळद नाही ना. हळद नाही तर काय करणार? ठेवला नाही एवढं झाले. सांगती ना टाळा बिळा घालून. हां, महिनाभर लेट झाली ना. एक महिना लेट होते. आता ते आले तर होय 2-2च लावतो आता. होय, कमी पडतील ना. तिचे कांदे आहेत कमी, आळी झाले जास्त. इकडं अजून किती 1 2 3 4 5 6 7 लाईन आहेत अजून. नाही पूर्ण त्याच्यात 2 लाईन होतील ना फक्त. तर आणा यावी ती पातळ दिसते. लावतो मग आणलाच ना तर लावलं. तिथं मिळते. हळदीचं पीठ उलटाय. लई पिकायला लागलं. संपली लावून. दिलेलं ठेवलं असते. आणि काय आलं? 7 आहे होय. 1 किलो पुरतात काय समजत. मित्रांनो झाल्यात कांदे वगैरे लावून. तरी किती लाईन झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 लाईनी झाल्या आहेत आणि 6 लाईनी बाकी आहेत कारण कांदे संपलेत. कांदे कमी होते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.